नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. एक एक काडी उभारते घरट, एक एक काडी उभारते घरट, घर सावरताना जीवन सरत. हक्काचं माणूस आयुष्यभर पुरतं, स्त्रीसाठी त्या घरात बाकी काय उरतं. आणि हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या भागामध्ये. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत मुंबईतील सांताक्रूज येथे आणि तिथल्या पोलीस वसाहतीमध्ये. आजचा आपला सोहळा सख्यांचा आपण साजरा करतोय आणि त्यासाठी या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, तेव्हा त्यांच्याबरोबर खेळ तर आपण खेळणारच आहोत. तेव्हा आता बघूया हुकमाच्या राणीचा मान कोणाला मिळतोय ते, कारण ती हुकमाची राणी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या खेळाला. या पहिल्या खेळात सगळ्या ताई आलेल्या आहेत. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली, हसली ती फसली हे, हसली ती फसली. काय खेळाचं नाव आहे? अरे बाबा, हसली हा फसली, हसली ती फसली. असं वाटतंय कुणातरी मारते. हसली ती हरकत नाही ताई. खेळाचं नाव काय आपल्या? रेडी? हसली ती फसली, हा हसली ती फसली. सतत हसते. हा खेळाचं नाव काय? हसली ती फसली. हा, पण कसं केले? हा ताईने कसं केलं? हा रेडी? हा त्यांचं का तुमचं करायचं? माझं लक्षात ठेवले. बरं माझं कर. हा रेडी? हा हसली ती फसली, हसली ती फसली, हसली ती फसली. हे नक्की माझे नाही, पण छान केलेस ताई, तू खूप छान केलेलं आहेस. त्या बात एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. ताई तुम्ही उभी राहू शकते. आता खेळ कसा सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय जागेवरती, जसं तुम्हाला येईल तसं. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ठीक आहे? स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. आणि विशेष ही महत्वाची अट, नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वरच बघायचं. कळलं? हा, अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं. संगीत कुठं चाललंय? ताईचं काय चाललंय? हा, दुसरं कोणी बी नव्हतं. झोंब्याने मारली उडी. हो. अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. अरे अंगात आले, अंगात आले. हा, खपाटलेल्या भयान Very good, हा. राती धडधड भरी. हे खपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी. कवाड असं वाटतंय मोतीतून चालू आहे कुठेतरी. मारली उडी. अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. हो. अंगात आलंय, अंगात Very good, मस्त. हा, लावून 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 लावून. Very good, very good. लावून, action. हा, स्टॅच्यू. काय हे काय? बिकू, अरे बिकू, माझं कामच आहे ते. हसली आणि फसली ताई, तू बसू शकते. मला असं जा सांगते. हा, ताई हसली आणि फसली. मीच पहिली. आता ताई हसली. ताई तू बाद झाली, तू बसू शकते. ओके.
मी सांगितलं होतं असं नुसतं उभं राहायचं नाही, ती स्टेप असायला पाहिजे होती नृत्याची. त्याच्यामुळे ताई तो बाद झालेली आहेस. साप होतं ना. कुठे कुठं होता असं हात होता ना सांगते ताई. बा माझी माऊली हल्ला गजर किती वेळा तिथं बघशील. या ताई ताई हसली आणि फसली. ताई भात झालेली आहे. ताई बसू शकते. त्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या पाचीताईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि या पाचीताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन, कारण आपल्या ह्या 5 ताई आल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. आणि या खेळाला आपण सुरुवात करणारच आहोत. आणि उखाणं घेणार आहे मी. माहेरी आले तर उखाणं व्हायला पाहिजे ना. काय सांगतेस? घे घे घे. हा बरं, मग आता मग तू उखाणा घेणार, तू सुरुवात करते तर सगळ्या ताईंना घ्यावा लागणार आहे उखाणा. तयार आहेत ना तुम्ही? ओके, होऊन जाऊ दे. हा हा. वड्यात वडा बटाटे वडा, राम रेड्डीने मारला खडा, म्हणून जमला आमचा जोडा. हसले नाही बिलकुल. हा हसले त्यांनी नाही हसायचं. अरे हसलो आम्ही. हे काय हसलो सगळ्यांनी, हसा. नाही हसले अगोदर. नाही, मग अजून एखादा छान उखाणा होऊन जाऊ दे पटकन. हा ह्याच्यापेक्षा भारी, लय भारी होऊन जाऊ दे आता. राम रेड्डी गेले लंडनला, त्यांची चावी माझ्या कमरेला. राम रेड्डी कोण आहे? हे काय आहे? ह्यांचं नाव आहे आमच्या. ह्याचं नाव आहे. अरे आता ताई ताई तू घे बरं उखाणा एक पटकन. आजकालच्या जगात समानता सर्वांना आवडे. अहो दीपकराव, मी घासते भांडी, तुम्ही धुवा ना कपडे. हा नुसतं उखाणा घेतलेला नाही बरं का. हे जे सगळं मनात होतं ना इतक्या वर्षाचं, ते अगदी बाहेर आलेलं आहे. त्या ताईंकडे दे. हा ताई, हा होऊन जाऊ दे उखाणा मस्तपैकी. महालक्ष्मीच्या मंदिरला सोन्याचा कळस, हा. सखारामचं नाव यायला मला नाही आळस. हो बापरे, आध्यात्मिक नाव घे उखाणा घेतला. एकदम आध्यात्मिक उखाणा घेतलेला आहे. आणि आता ही ताई. हा ताई होऊन जाऊ दे मस्तपैकी उखाणा. मी म्हणलं यांना सेल लागलाय मस्त. अविनाशराव म्हणाले मी आहे ड्युटीमध्ये व्यस्त. ड्युटी आधी पहिली बाबा. हा आणि आता ही ताई. भाजीत भाजी मेथीचे मेथीचे. हा. भाजीत भाजी मेथीचे. आणि आणि कोण? भाऊजींचं नाव काय? प्रदीपराव माझ्या प्रीतीचे. प्रीतीचे. भाजीत भाजी मेथीचे. हे जे काही यमक जोडण्यासाठी हा जे मेथीचीला मेथीचे करून टाकलेले आहे. हरकत नाही, पण चांगली गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या पाची ताईंसाठी झाल्या पाहिजेत. माझ्या ताईंबरोबर थोडी गंमत जम्मत झालेली आहे. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. हा ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची, प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. खेळाचं नाव काय? प्रेमाची फुंकर. फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हा फुंकर प्रेमाची. आले ना तर. हा नंतर ते राहिलं ना प्रेमाची ग. प्रेमाची गो प्रेमाची फुंकर प्रेमाची. हा खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची. मध्येच आठवला रे. अगं बाई हे राहिलंय. हा नाव कळलेलं आहे. आता खेळ सांगतो काय आहे. खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे. आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, एक नाणं आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत जे पिठातलं नाणं आहे ना ते दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. कारण तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, नक्की. ओके, या तुम्ही डिश समोर या. हा रेडी. हा तयार तुम्ही सगळे. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 आणि तुमच्याच डिशमध्ये फुंकर मारायची. हा तुमच्याच डिशमध्ये फुंकर मारायची. रेडी. ओके, 1 2 आणि कॉन्सन्ट्रेशन. हा ओके, 1 2 3.
शबाश शबाश. हात वरती करायचा आहे. व्हेरी गुड. हा शबाश शबाश. हा व्हेरी गुड. हात वरती. हा व्हेरी गुड. हा शबाश शबाश शबाश. हा शबाश. हा सगळी डिश चाटून पुसून खा अगदी व्यवस्थित. हा झाला पाहिजे. सगळ्यांनी समोर बघायचे. सगळ्यांनी समोर बघायचे. हा ताई ताई तू समोर. फक्त इथं मेकअप करून आलेली आहे ताई. हा आणि बघू. अरे बापरे हे बघा. हा चेहरे बघा काय खुलले आहेत सगळ्यांचे. ओके आणि आता वेळ झालेल्या निर्णयाची. निर्णय असा आहे दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ही ताई आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एका जोरदार तयार झाल्या पाहिजेत. दोन्ही ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. दोन्ही ताई माझ्या इथे आलेले आहेत. माहेरी आलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. जरा विचारपूस करूया. त्यांच्या भावविश्वात थोडं जरा डोकावून पाहूया. ताई तुझं नाव सांग. पृथ्वी रामपोटे. माहेर कुठलं. राहणार जगळपूर तालुका चाकूर जिल्हा लातूर आणि सेम सासर राहणार घरणी तालुका चाकूर जिल्हा लातूर. एकाच ठिकाणी माहेर आणि सासर एकाच ठिकाणी. येस. आमच्याकडे कसं देतात मुली त्यांचं मेन प्रॉपर जिथं ठिकाण म्हणजे तिथंच असायला पाहिजे जवळ. कामानिमित्त कुठेही दूर असो. म्हणजे आता माझ्या बहिणी वगैरे आम्ही एका रूटनं जायला लागलो नाही एका गाडीत. आम्ही सगळ्याच एका गाडीत जातो दिवाळीला. भाऊजी कसे आहेत स्वभावाला. लय भारी आहेत. लय भारी आहेत. आनंद बघून समजत दिसते चेहऱ्यावरतीच दिसते. बरं माहेर बद्दल काय सांगशील. कोणाची कोण येते डोळ्यासमोर माहेर मध्ये. सगळी माझी जॉईंट फॅमिली आहे. आम्ही 10 कझन आहे. माझे 2 काका 2 काकू आणि आई पप्पा असे 3 भाऊ म्हणजे ते एकत्र आहेत. फक्त काका लास्ट इयर ऑफ झाले माझे. आणि लास्ट मुमेंटला म्हणजे मी कॉल करता करता ठेवला. 8:30ला काकाला मला करायचा होता कॉल. तो कट म्हणजे मी नाही केला कामामुळं. तर 11 वाजता काकाचा ॲक्सिडेंट झाला म्हणून समज मला तोच रिग्रेट आहे आयुष्यामध्ये आणि राहणार की मी त्या मुमेंटला कॉल केले असते तर काका थांबले असते बाहेर जायचं वगैरे फक्त. आणि मला तेच वाटतं की ते माहेरचं म्हणलं ना दरवाजा उघडला की फक्त सगळे एकत्र असावी. मला हेच वाटतं. स्पेसिफिक म्हणजे भावना सगळ्यांसोबत आहे. जसं मी आई पप्पांना करते तसं माझ्या काका काकूंना करते. पण माहित नाही काका का गेले. ते शेवटचं म्हणजे बोलणंच नाही झालं माझं काकाशी. आणि काकांचा स्वभाव असा होता म्हणजे लहान मुलांना जरी सांगितलं ना हे करू नका तर नाही करायचे काका. मग मी जर कॉल करून म्हणले असते की रात्र झाले नका जाऊ. ते औरंगाबादला जात होते पण ते नाही झालं का माहिती. फोनच नाही झाला माझा. रोज बोलणारी मी त्या दिवशी कॉलच नाही झाला काकांचा. आणि 11 वाजता मला कळलं की काका नाहीत म्हणून. फक्त हाच रिग्रेट आहे मला आयुष्यात की मी कॉल का नाही केला. पण जसं तू म्हणालीस की काकांबरोबर काही बोलणं नाही झालं. बोलणं नाही झालं. लास्ट आज आत्ता या माध्यमातून काय सांगावं असं वाटतं तुला काकांना. म्हणजे शब्दच नाहीत मला सांगायला. असं म्हणजे कधी पण मला ना रात्री त्यांच्यासं फार आठवण येते की हे बोलायचं. आणि ना आपल्याकडं मोस्टली आपण महाराष्ट्रीयन कसं पप्पांची किती आठवण. आजकालची मुलं गळ्याला पडतात हे ते असं. पण आमचं तसं नसायचे. संस्कार आपले प्रेम असले तरी दुरून दाखवायचं जवळून नाही. आपण कधी गळ्याला नाही पडलो पप्पांच्या काकांच्या. पण मला ती मोमेंट फार वाटते. मग मी आता ना काका गेल्यापासून मला नेहमी वाटतं मी काकाला गळ्याला कधी का लावून घेतलं नाही. शेवटच्याच मोमेंटला मी गळ्याला लावून. मग मी ना आता निमित्त ज्यांना भेटते ना की मला वाटतं तर मी कडकडून भेटते त्यांना. आता या आयुष्यामध्ये ना जसं आहे ना तुम्ही तसं जगा. आनंद घ्या. जगलेला काळ आणि अनुभवलेली वेळच फक्त आपली असते बाकी काहीच नाही. बरोबर बोलतेस तू ताई. कसं वाटतं आज मनातलं व्यक्त झाले. खूप छान वाटतं ऍक्च्युली. खूप छान वाटतं काय. मला सुद्धा खूप छान वाटतं ज्या पद्धतीने अगदी तू बिनधास्तपणे बोलतेस. जेच मनात त्याच्या अगदी चेहऱ्यावरती असतं तुझ्या. आणि अशीच राहा मस्तपैकी. आणि आपण आता सुरुवात करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. खेळ असा आहे आपण लहानपणापासून सगळेच हा खेळ खेळत आलेलो आहे. पण तुमच्यासमोर एक फुगा असणार आहे. फुगा ठेवलेला असणार कुठेही असेल. तो फुगा जाऊन फोडायचा. पण कसा आधी संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला जागेवरतीच नृत्य करायचं आणि नृत्य करत करत गोल 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 फिरायचं. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. हे केलेलं असेल की असं उडत असणार फुगा. कसं हे केलेलं म्हणजे कसं
चिटकवलेला असणार ना हा, असं ते उलटं- सोन्यात आम्ही साडी असं जाणार तर हवेतच आहे. नाही नाही, तसं नाही आम्ही चिटकवलेला असणार फुगा. ओके, अजून काही आहेत प्रश्न? नंतर आठवत नंतर पण एकदा 1 2 3 म्हटल्यानंतर नाही मग प्रश्न नाही आम्ही. हा हा ओके ना, तिकडे बघू. आताच विचारून घ्या. फोडायचं कसं अजून संपतच नाही आहेत प्रश्न. हा आता फोडणार कसं फुगा पायानेच ना. पायाने कशाला, हाताने पण फुलं तरी चालेल. हा आणि अगदीच वाटलं तर त्या फुग्यावरती बसा. हा टेन्शनच नाही. हा माझी ताई बघितली ही, या ताईला अजिबात एक पण प्रश्न पडत नाही. बिचारी जे सांगते ते अगदी गुपचूप खेळते. हा तुम्ही सांगितलेली माहिती लगेच समजून येते तर प्रश्न करण्याचा प्रश्नच येत नाही ना. म्हणजे तुला असं म्हणायचं की हिला कळून येत नाही काय म्हणते बघ. कारण मी विचारलेले बरोबर आहे ते उत्तर ऐकायला जाते ना. मी केलेले क्वेश्चन जे आहेत त्याचं उत्तर देतेस ते आपण ऐकतातच आहे ना, मग कळतोय गेम. नाही पण ही ताई तर सांगण्याच्या आधीच ते समजलेला असतो प्रश्न म्हणून मी प्रश्नच करत नाही आधीच. या बात आहे. बोलून असा कसा राहणार हे विचारलेलं काय हे आहे का काय? वेगळा क्वेश्चन आहे का हा? नाही वेगळा नाही क्वेश्चन. अरे आपली डोळं झाकलेली आहेत म्हटल्यावर बलून समोरच ठेवणार आहेत ना, आपण डोळं झाकून जरी शोधणार आहे असं. हे काय लॉजिक आहे जमिनीवर हे पाठ आर्ग्युमेंट जो मेन खेळ आहे तो बाजूलाच राहिलाय. हा क्या बात आहे. भांडणामध्ये फरक असतो अरे आर्ग्युमेंट्स आणि भांडणामध्ये फरक असतो. मग हे भांडण की आर्ग्युमेंट आहे? वाटत नाहीये, एक मजा म्हणून आम्ही असंच. हा अच्छा अच्छा हा लगेच कव्हर अप केलेलं. त्या नाश्त्याला या आमच्याकडे काय हीच का मी का नाही, मी का नाही. तुम्ही येता का या मग. हा मग मला पण हवा ना नाश्ता. हा ओके झालं सगळं, भांडून बिंडून झालेले. ओके हा 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 बाई हा आर्ग्युमेंट झालेले आहे. ओके हा अजिबात भांडे करत नाही. काय होत असेल भाऊजींचं काय माहिती बाबा. हा मग नावच आहे ना त्यांचं राम. हा राम राव शांत आहे. क्या बात आहे. आता काय बोलणार मी. हा हरकत नाही. बरं आता सुरुवात करूया खेळायला. ओके चला मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आणि ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधायची. या बरं. दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. चला तर मग खेळ सुरू करूया. म्युझिक प्लीज. चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट गळली कशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या बनात नागिण सळसळली. पुढा 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 पुढा. हा शाबास शाबास शाबास. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मागे 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 मागे. हा हा माग माग माग. तिथं नाही हा. ओके ओके हा तिथं नाही हा. ओके ओके हा नाही मागे 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 मागे. आणि आपल्या या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय उपविजेती झालेली असते? खूप मस्त वाटते. मी इथपर्यंत आले यातच खूप आनंद आहे. विजेती झाल्यासारखी आहे. विजेती झाल्यासारखी आहे. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. हो. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. आणि आताच आजच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पृथ्वीताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. पण एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे, काढू ना? सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर सोहळा सख्यांचा.